आज काल आणि आज 2 दिवस झालं आपलं हे तिसऱ्या सत्रापर्यंत आपण आलेलो आहोत आणि बऱ्यापैकी महाराजांचंही मार्गदर्शन त्यांनी जे साहित्य आणलेलं आहे तर ते आपण वाचणारच आहात, त्याचा अभ्यास करणारच आहात आणि त्याच्याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. परंतु काही गोष्टी संत श्री गुरु रविदास महाराजांच्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत नाहीत आणि त्या बेसिक गोष्टीचं थोडंसं मी एक विश्लेषण करतो की लक्षात येईल आपल्या की बाबा हे बेसिक विश्लेषण काय कसं आहे. आपण ज्यावेळेस जयकारा देतो त्यावेळेस संतांच्या नावाने देतो, पण संत श्री गुरु रविदास महाराजांचा जयकारा असा आहे की जो बोले सो निर्भय श्री गुरु रविदास महाराज की जय. ह्याचा अर्थ काय आणि हा जयकारा का झाला आणि कशामुळे झाला. जो बोले सो निर्भय ह्याचा अर्थ काय, तर त्याचा अर्थ असा आहे की भारताचे पहिले आपल्या समाजाचे पार्लमेंट मेंबर मंगूराम त्यांनी एक मोमेंट चालू केली आणि सुरुवातीला असं व्हायचं की आपल्या समाजाला फार भीती होती एकत्र येणे किंवा अशा बऱ्याच भीत्या होत्या. तर त्यावेळी त्यांनी एक सांगितलं की जो स्वतः निर्भय आहे, स्वतः मजबूत आहे आणि स्वतःचं स्वतःला मत सिद्ध करायचं आहे की त्यांनीच ह्या मोमेंटमध्ये यायचं, त्यांनीच रविदास महाराजांचं नाव घ्यायचं. आणि त्यावेळेच्यापासून असा एक जयकारा चालू झाला, जो बोले सो निर्भय, जो स्वतःचा स्वतःवर विश्वास आहे त्यांनीच संत श्री गुरु रविदास महाराज म्हणायचं. आणि तेव्हापासून हा जयकारा चालू झाला, जो बोले सो निर्भय श्री गुरु रविदास महाराज की जय. ज्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती होणं फार गरजेचं आहे आणि त्या गोष्टीकरता आपण हा संत श्री गुरु रविदास महाराजांना जाणून मानून घेण्याकरता आपल्याला ज्या गोष्टी काय कुठल्या वाटतात त्या गोष्टीचं तुम्हाला कोणाला एखाद्याला वाटत असेल की हे कशा करता, तर त्या गोष्टीचा तुम्ही विचारू शकता. त्या तुम्हाला त्याचं विश्लेषण क्लिअर मिळेल किंवा त्या काळातलं त्याच सिच्युएशनचं तुम्हाला ही परिस्थिती सगळी सांगण्यात येईल. आणि हे का होतं असं, परिस्थिती अशी आहे की त्या काळात अत्यंत भयानक परिस्थिती होती आणि काय आपले जे पुढारी होते किंवा काय संत होते तर त्यांचं नाव घ्यायचा सुद्धा आपल्याला अधिकार नव्हता. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हे झालं तर त्यावेळेस ही क्रांती झाली की जो बोले सो निर्भय, जो स्वतःच्या स्वतःवर विश्वास आहे, स्वतः निर्भय आहे, त्याला कोणाचं भय नाही, त्यांनीच संत श्री गुरु रविदास महाराजांचं नाव घ्यायचं. ज्याला भय आहे, जो दुबळा आहे, तो त्या लायकीचा नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस वाघीण पिल्लाला जन्म देते, ज्यावेळेस वाघीण पिल्लाला जन्म देते तर त्यावेळेस जन्म दिल्याच्या नंतर 5 मिनिटांनी वाघीण त्या पिल्लापासून एक 20 फूट जाऊन उभा राहते. वाघीण त्या 20 फूट लांब जाऊन उभा राहते आणि तिथून त्या पिल्लाला बोलावते आपल्याकडं. तिने जर 4 पिल्लाला जन्म दिला आणि ते जर वाघीण तिथं जाऊन त्या पिल्लांना बोलावते तर ते जे मजबूत पिल्लं आहेत ती पिल्लं आपल्याकडे येतात, तिच्याकडे येतात. पण त्याचे काय दुबळं पिल्लू आहे, एका ते लडकडतं पडतं की ते समाजात जगायच्या लायकीचं नाही, त्या मोमेंटला ती सिच्युएशनला त्या राहण्याच्या लायकीचं नाही. त्यावेळेस ती वाघीण त्या पिल्लाचं नरडं दाबून त्याला खलास करून टाकते. आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, जर कुत्री वेली तर आपण म्हणतो एक पिल्लू ती खाते. ती एक पिल्लू हेक मारते की ते पिल्लू जगायला लायक नाही, ते पिल्लू जगायला लायक नाही. तर हा निसर्गाचा नियम आहे. तर त्याच्याकरता त्यावेळेस ही परिस्थिती निर्माण झाली की जो जयकारा झाला, जो बोले सो निर्भय, जो स्वतः निर्भय आहे त्यांनीच रविदास महाराजांचा प्रचार करायचा, त्यांनीच त्या रविदास महाराजांचं हे करायचं. आजपर्यंत आपल्याला काही माहीत नव्हता इतिहास गुरु रविदास महाराजांचा आणि आता कळाल्याच्या नंतर तरी आपण प्रत्येकाने त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे, त्यांचा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रचार प्रसार करत असताना हे साहित्य तुमच्याकडे आम्ही देतोय तर त्यावेळेस तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात, तुम्हाला कोणी क्रॉस चेक करू शकतं, तर त्यावेळेस आम्ही सक्षम आहोत.
आम्ही सक्षम आहोत, तुम्ही किती माणसाच्या समोर आम्ही बोलवा. कारण संत श्री गुरु रविदास महाराज, आज परिस्थिती अशी आहे की संतांच्या विषयी बोललं तर कोणी काय बोलत नाही, पण काही समाज असा आहे की तो तुम्हाला क्रॉस करू शकतो, कारण त्यांची ती परंपरा होती. पण आज अशी परिस्थिती आहे की आपला अभ्यास झालेला आहे, आपल्याला सगळं साहित्य आपल्याकडे आहे आणि आपण त्या गोष्टीला म्हणजे अगदी बिंदास प्रत्येक असं कोणाला वाटेल की मी रविदास महाराजांच्या विषयी हे जर बोललो तर त्यांना त्याची उत्तरं काय द्यायची किंवा काय कसं करायचं, त्याला फेस कसं करायचं, तर त्यावेळेस आम्ही तुम्ही सांगा त्या ठिकाणी आम्ही येऊ आणि त्यांना ते फेस करू आणि त्यांना त्याचा हे करू. संत आपण बरेच ग्रंथ वाचलेले आहात. 650 वर्षापूर्वीचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथाच्या त्या काळातल्या ग्रंथात कुठेही हरीचा उल्लेख नाही. आज परमार्थात हरीचा शब्द प्रामुख्याने घेतला जातो आणि हरीचा शब्द घेतल्याच्या नंतर तो हरीचा शब्द हा परमेश्वराला अटॅच झालेला आहे. म्हणजे परमेश्वराला मुकुंद, मुरारी, हरी ही नावं परमेश्वराला संत श्री गुरु रविदास महाराजांनी दिलेली आहेत आणि ती नावं आज परिचित आहे, त्यांच्या प्रत्येक अभंगात आहे. तर ती नावं आज प्रचलित आहे सगळ्यांना आणि ते जे देणगी आहे आपल्याला हरीची, तर ती देणगी संत श्री गुरु रविदास महाराजांची आहे. त्याविषयी आम्हाला हे सगळे पुरावे मिळाल्याच्या नंतर आज आम्ही ह्या स्टेजला येऊन पोचलो आहे की जे माझं आहे, जे आमचं आहे, जे आमच्या बापाचं आहे ते आम्हाला माहीत नाही आणि आम्ही म्हणतोय की ते त्याचं आहे. तर ही गोष्ट आपली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे पंढरपूरचं जे स्थावर कल्चर आहे पंढरपूरचं, तर ते कल्चर 100% संत श्री गुरु रविदास महाराजांच्या नावाने चाललेलं आहे आणि त्यांच्या संत श्री गुरु रविदास महाराजांच्या परंपरेने चाललेलं आहे. ती परंपरा काय आहे, कुठेही तुम्ही गेल्याच्या नंतर ज्यावेळेस पंढरपूरला जाताय तर त्यावेळी ज्यावेळेस नदी पार करताय त्यावेळी तुम्ही त्याच्यात दमडी टाकताय. आज मी ती परंपरा आहे की तुम्ही 1 रुपयाचं नाणं त्यात टाकल्याशिवाय पुढे जात नाही. ही परंपरा संत श्री गुरु रविदास महाराजांची आहे. ही संत श्री गुरु रविदास महाराज गंगा त्यांना प्रसन्न होती आणि त्या गंगेच्या पाण्याला त्यांची आस्था होती म्हणून त्यांना ती देणगी द्यायची, एक भेट द्यायची. आणि ती परंपरा आपल्या पंढरपूरची पण आहे आता की आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस पंढरपूरच्या नदी ज्यावेळेस क्रॉस करतो त्यावेळेस प्रत्येकजण त्या चंद्रभागेला एक भेट वस्तू देतो आणि ती भेट वस्तू नाण्याच्या रूपात देतो. ही परंपरा जी आहे ती संत श्री गुरु रविदास महाराजांची आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की रविदास महाराजांचा एक दोहा आहे, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटा बडा सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. रविदास महाराज म्हणतात ऐसा चाहू राजमय. ज्या वेळेस रविदास महाराजांचं कार्य चालू होतं, सत्संग चालू होता, तर त्यावेळेस 52 राजे त्यांचे शिष्य होते आणि सिकंदर लोधी सारखा मुसलमान राजा सुद्धा त्यांचा शिष्य झाला आणि तुकलाका बदला सिकंदर लोधीने गुरु रविदास महाराजाला एक 12 एकर जमीन दिली. आज बी ती उपलब्ध आहे. संत श्री गुरु रविदास महाराजांचे शिष्य त्यावेळेस राजे होते आणि त्या राजांना कसं राज्य करायचं हे रविदास महाराजांनी त्यांचा एक क्लास घेतला होता की त्यांनी सांगितलं. मग त्या क्लासावर त्यांनी एक दुहा लिहिलेला होता, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटा बडा सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. रविदास महाराज म्हणायचे असं राज्य मला पाहिजे, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, सगळ्याला अन्न वस्त्र निवारा सुख समृद्धी मिळावी, सगळ्यांना बेगम पुरा व्हावा की जिथं गम नाही दुःख नाही असं राज्य असावं त्यांना. असं त्यावेळेस संत श्री गुरु रविदास महाराजांनी सगळ्या राजांना सांगितलं आणि त्याच पद्धतीनं भक्त कुंडलिकालाही सांगितलं आणि त्या पद्धतीनं आज पंढरपूरचं जे राज्य आहे ते राज्य ह्या पद्धतीनं चालले. आज पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर तिथं कोणी उच्च नाही, नीच नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, शूद्र नाही, अछूत नाही, असं कोणी आहे का? सगळी एका पंक्तीला बसून जेवणार, एका ठिकाणी राहणार, एका ठिकाणी जे असेल त्याच्यात हे करणार. तर असं राज्य आपल्या गुरु रविदास महाराजांनी सांगितलं, ते राज्य आपल्या पंढरपूरला आहे.
आणि हा सगळा अभ्यास झाल्याच्या नंतर मी विचार केला की आपला संप्रदाय त्या मार्गाने चाललेला आहे, पण संप्रदायाला माहीत नाही की ही देणगी कुणाची आहे. ज्या वेळेस हरिण पळतं आणि त्यांच्या बिंबीत कस्तुरी असते त्या वासाकरता ते पळत असतं, त्याप्रमाणे आपली अवस्था झालेली आहे. आपलंच सगळं, पण आपल्याला त्याची जाण नसल्यामुळं आपण त्याच्यावर कधी कोणी बोलतच नाही. तर इथून पुढं ह्या गोष्टी प्रत्येकाने बोललं पाहिजे, प्रत्येकाने चाललं पाहिजे. आणि ही ताकद तुमच्या वाणीत आहे, वारकऱ्यांच्या वाणीत आहे, प्रवचनकारांच्या वाणीत आहे आणि कीर्तनकारांच्या वाणीत आहे. आणि ती वाणी, तीच मंडळी संत श्री गुरु रविदास महाराजांना प्रचार प्रसाराकरता उपयोगी पडणार आहे. आणि हा सगळा विचार करून आज आपण हे संत संमेलन सुरुवातीला चालू केले. काय परिस्थिती बाका आली, काही शक्तींनी थोडंसं चुकीचं काम केलं, काही हरकत नाही. पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जोमाने आपण संत संमेलन घेणार आहोत आणि फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला संत संमेलनाचा पुढच्या वर्षी लाभ होणार आहे. तरी ह्या वर्षी जरी कुणाला वाटत असेल की जरा मंडळी कमी जास्त, काय अडचणी येणार नाही. पुढच्या वर्षी ह्याच्या 3 पट ताकदीनं आपण हे काम करणार आहोत आणि ह्याच्यात आता खंड कधी पडणार नाही. ती तारीख आम्ही सगळ्यांना पुढच्या वर्षीची कळवू आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या कार्याला चालू करू. आज आपण हे काय इतका मोठा अट्टहास केला, महाराजांना फ्लाईटची तिकीटं काढून तिथून इथं यावं लागलं. ह्यांना इथं येऊन प्रवचन, ठीक आहे भाषेचा थोडा हे आहे, त्यांना हिंदी भाषा जमते, त्यांचं फार लिटरेचर चांगलं आहे, त्यांचा फार अभ्यास आहे. देश विदेशात त्यांचं फार मोठं काम आहे. जे पंजाबचे संत आहे, पंजाबची इतकी मोठी देणगी आहे आपल्याला की गुरु ग्रंथ साहेबमध्ये आपले 40 अभंग आणि 1 श्लोक मिळाला. आणि त्याच्यामुळं आम्हाला गुरु ग्रंथ साहेब आणि पंजाबवाल्यांची फार मोठी देणगी आहे. त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. तरी त्या पद्धतीनं आपण त्यांच्याशी हे करतो. आणि इतकं मोठं त्यांचं साहित्य त्यांनी तयार केलं आणि त्यांनी एक विडा उचलला आहे आता की महाराष्ट्र आणखी काही दिवसात रविदासमय करायचा. रविदासांनी प्रत्येक वाणीत त्यांच्या लिहिलेलं आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे. आणि तो अर्थ रविदास महाराजांनी मानव जन्मालाच शिकण्याकरता, मानव जन्म सुधारण्याकरता मानवाने कसं वागायचंय असं त्या वाणीचा मतितार्थ आहे. आणि तो सांगण्याकरता, तो समजावण्याकरता आपले संत ह्या ठिकाणी आलेले आहेत. असं पुढच्या वर्षी आपल्याला हे दरवर्षी जोपर्यंत पृथ्वीवर चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत आपलं संत श्री गुरु रविदास महाराजांचं संत संमेलन ह्या ठिकाणी व्हावं. तुम्ही सगळ्यांनी आयोजन करावं. माझं 65 वय आहे, मला जेवढं येतं आहे तेवढं मी तुम्हाला करणार आहे, पण माणसाची काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी मिळून इथं हे काम पूर्ण करायचं आहे. आणि हे रविदासाचं स्थान आहे. आता थोड्या दिवसात आपल्याला इथं तीर्थक्षेत्राचा दर्जाही मिळतोय तर त्या पद्धतीनं आमचे विष्णुपुरीकर आहेत, फार झटतात. आमची 24 नंबरची मंडळी आहेत, नाशिकची काही मंडळी आहेत. तर ह्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रात आपली क्रांती झाली पाहिजे आणि रविदासांचं प्रत्येक घरात नाव झालं पाहिजे. संघटनेचं प्रत्येकाने काम करायचं, प्रत्येकाने आपापली सेवा संघटनेची द्यायची. पण ज्यावेळेस धार्मिक काम असेल तर त्यावेळेस सगळ्या संघटनांनी एकत्र व्हायचं आणि मॉप धावायचा. कारण आपल्या गुरुची वाणी आणि गुरुचं काम अत्यंत मोठे. ज्यावेळेस हे लक्षात आल्याच्या नंतर आपण कुठेतरी स्थान बनवायचं आहे, म्हणून हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे तयार केलेलं आहे. तरी कृपा करून इथून पुढचे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला 1 दिवसाचा वेळ द्या. 1 दिवसाचा वेळ द्या. परिस्थिती अशी आहे की तुम्ही मला जर 10 रुपये दिले, तर मी ते तुम्हाला परत देऊ शकतो. माझे 10 रुपये तुम्ही घेतलेले होते ते परत देऊ शकतो. पण तुम्ही परमार्थाला जो वेळ दिलेला आहे तो कोणी देणार नाही. तो परमार्थ तुम्हाला शेवटच्या स्टेपला तो वेळ तुम्हाला प्लस करून देतो. ही रीत आहे परमार्थाची आणि संप्रदायाची. तर त्या पद्धतीने प्रत्येकाने वेळ द्या. ज्याच्याकडे धन आहे त्यांनी धन द्या, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्या, ज्याला हुशार आहे जो
त्यांनी इथं येऊन सांगा की आपल्याला असं करायचं आहे, मुवमेंट कशी राबवायची ते सांगा. आणि ज्याला काहीच द्यायची दानत नाही त्यांनी त्रास तरी द्या, म्हणजे आम्हालाही कळेल की. तर ह्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. आणि प्रत्येकाने आपापला वाटा आपल्या वेळेनुसार, आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या अकलेनुसार, आपल्या हुशारीनुसार इथं लावायचं आहे. आणि इथं पंजाबमध्ये परिस्थिती अशी आहे की सेवा देत नाही म्हणून लोक रडतात. महाराजांच्या पुढे पदर पसरतात, म्हणतात आम्हाला सेवा द्या महाराज. आपल्याकडे म्हणतात पाणी घेऊन ये रे. म्हणजे आपल्याला माहीत नाही, आपली चुकी नाहीच आहे ती. ज्यावेळेस अभ्यास केल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की सगळे कीर्तनकारांशी बोललो, कीर्तनकारांची मिटिंग घेतल्याच्यानंतर लक्षात आलं, म्हणलं तुम्ही आम्हाला बोलाय सांगताय पण आमच्याकडे काय आहे बोलायला. आमच्याकडे साहित्यच नाही, आमच्याकडे त्याचं हेच नाही, ते बोलू काय आम्ही. एवढं सांगतोय संत श्री गुरु रविदास महाराज, मन चंगा तो कटोती में गंगा. हे सगळं सांगण्याकरता, हे सगळं करण्याकरता हा 8 तास केला आहे. आणि आपण हे साहित्य घेऊन जा, प्रत्येकाच्या घरात हे साहित्य गेलं पाहिजे, वाचलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण दुसरे ग्रंथ पुसतो त्याप्रमाणे त्यांना डोक्यावर घेऊ नका, त्यांच्या डोक्यात घाला त्यांना. आणि त्याप्रमाणे आपण हे करा, आयुष्याचं सार्थक होईल आणि आयुष्याचं फार मोठं समाजाचं काम होईल. आणि त्या पद्धतीनं आपण त्याकरता हा 8 तास केलेला आहे. तरी कृपा करून पुढच्या साहित्य संमेलनाला किंवा इथले जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला आता कुणाला पत्रिका वाटाय वेळ नाही महाराज. आता व्हॉट्सअपवर कळाल्याच्या नंतर प्रत्येकाने या, प्रत्येकाने आपला वाटा हे करा, प्रत्येकाने सेवा करा. आणि हे मंदिर, हे तीर्थक्षेत्र आपल्याला फार मोठ्या प्रमाणात करायचं आहे. आणि इथं मध्ये आम्ही अन्नदान कंटिन्यू चालू केलं तर काही देणगीदार बी होते, पण वेळ अशी आली की अन्नदान ग्रहण करण्याकरता लोक कमी येत नव्हती. ठीक आहे, इथून पुढे आपण ते चालू करू हळूहळू. तर ते असं हे करून, हे इथं फार मोठा संकल्प आहे. त्या संकल्पाला आपण सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे. आणि तुम्ही सहकार्य केलं तर मी एकटा काहीच करू शकणार नाही. इथपर्यंत आणले हीच मी मेटाकुटीला आल्यासारखी परिस्थिती झाली. वेळ द्यायला लागतो, धन लावायला लागतं, डोकं लावायला लागतं, स्वतः काम करायला लागतं. तर सगळ्यांनी थोडा थोडा वेळ द्या, वेळ मिळेल तसा द्या. तुमच्या ह्याच्यातून वेळ देऊ नका. तुम्हाला जसा वेळ 2 दिवस वाटलं, 2 दिवस आज सुट्टी आहे, मला निवांत एका ठिकाणी शांत राहायला जायचे, इथं या, आपली चर्चा होईल. चर्चेतनं, तुमच्या चर्चेतनं, माझ्या चर्चेतनं काहीतरी उत्पन्न होईल, मिळेल त्याच्यातनं तुम्हाला. तरी ह्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून मदत करा. ह्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून विचार करून आपण हे तीर्थक्षेत्र मोठं करू. संतांचा आशीर्वाद आहेच आहे, पंजाबचे जेवढे संत आहेत त्यांचा आशीर्वाद आहेच आहे आपल्याला. त्यांच्या आशीर्वादाला आपण मान्य करू आणि त्या पद्धतीने आपण हे सगळं काम पूर्ण करू. जो बोले सो निर्भय. श्री गुरु रविदास महाराज की जय.